नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, के सागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत की 2020 राज्यसेवेतर्फे कक्ष अधिकारी म्हणून सिलेक्ट झालेले श्री सागर सुरेश मनोरे सर. सर हे ठाण्यातून येतात. तसेच सरांचं IT इंजिनिअरिंग झालेलं आहे वसई येथील विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून. तर सर आपलं के सागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते. सर बेसिकली पहिला प्रश्न जो असतो तो मोनोटोनस होतो की सर तुमचा प्रवास कसा झाला, तुम्ही कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली आणि गुलाबदळेपर्यंत तुमचा प्रवास कसा झाला. पण मला वाटतं की तुमच्या इंटरव्ह्यूतली खरी गंमत तीच असते विद्यार्थ्यांसाठी की तुमचा प्रवास कसा झाला. ते कुठेतरी कोणत्या तरी अभ्यासाच्या टप्प्यावर, सिलेक्शनच्या टप्प्यावर तो त्यांच्याशी तो मॅच होतो. म्हणून मला वाटतं की सर तुमचा प्रवास स्पर्धा परीक्षेत 2016 पासून सुरू झाला तुम्ही म्हणत होता. तर तिथून ते तुमचा सिलेक्शन पोस्टपर्यंत कसा झाला ते एकदा विद्यार्थ्यांना सांगा. येस सर, धन्यवाद सर, मला तुम्ही या प्लॅटफॉर्मवर बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. तसं मी माझ्या परिचयामध्ये काही गोष्टी ऍड करू इच्छितो. तर मी जरी ठाणे इथून आलो असलो तरी माझं मूळ गाव जे ते जळगाव जिल्ह्यात वडगाव तालुक्यात गिरड हे आहे आणि वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे महाराष्ट्रातले बरेच जिल्हे माझे तसे फिरले गेले. तसं माझं जे 1ली ते 5वीचं शिक्षण होतं ते नाशिक इथून पूर्ण झालं. त्यानंतर 6वी, 7वी, 8वी आणि 9वी हाफ हे नागपूरला झालं आणि त्यानंतर 9वी हाफ 10वी हे विरारला झालं. त्यानंतर 11वी 12वी विरार आणि इंजिनिअरिंग माझं वसई इथून झालं. आता सर प्रवासाबद्दल जर बोलायचं झालं तर माझा हा प्रवास 2016 पासून जरी सुरू झाला असला तरी मला वाटतं की तुमचा जो MPSCचा प्रवास असतो हा तुमचा स्कूलिंग पासून सुरू होतो. म्हणजे कसं तर आपण बघितलंय की आपले जे MPSCतले सब्जेक्ट आहेत जसं हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स हे सगळे जे सब्जेक्ट हे स्कूल्सला असतात आपल्या. सो त्यावेळेस तुम्ही कसं स्टडी करता त्याचा तुम्हाला ह्या पूर्ण MPSCच्या करिअरमध्ये खूप फायदा होतो. म्हणून बघायला गेलं तर प्रवास तेव्हापासून सुरू होतो. पण मी ऑफिशियली सांगतो की माझा प्रवास हा 1 जुलै 2016 पासून सुरू झाला. खरं तर प्रवास तसा युनिक आहे असं मी म्हणेल, कारण मला असं वाटतं की माझ्या प्रवासात पायऱ्या लिहिल्या होत्या. त्या पायऱ्या कशा तर पहिल्या स्टेपला प्री फेल, दुसऱ्या स्टेपला मेन्स फेल, तिसऱ्या स्टेपला पोस्ट 2 मार्काने गेली आणि चौथ्या स्टेपला मी म्हणजे चौथ्या अटेम्प्टला मी सेक्शन ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले. आता प्रवासात जर बघायचं गेलं तर सुरुवातीचं असं असतं की एवढा चांगला गायडन्स तुम्हाला मिळत नाही. स्पेशली मला एवढा चांगला गायडन्स मिळाला नव्हता सुरुवातीला. त्यामुळे सीसॅटचं काय इम्पॉर्टन्स आहे हे मला कळालं नाही. त्यामुळे मी मला जसं वाटलं तसं अभ्यास करत गेलो. सिलेबस वगैरे बघितला, PYQs बघितले, ठीक आहे. पण PYQs पण कसे फक्त राज्यसेवा आहे का राज्यसेवा, ती माझी एक चूक होती पहिल्या प्रवासात आणि त्याचा मला फटका बसला की मी जो माझा फर्स्ट अटेम्प्ट होता त्याची प्री माझी थोड्या मार्काने गेली. मग ते सगळ्या गोष्टी करेक्ट केल्या. त्यातच मी कंबाईनची एक्झाम पण पास झालो होतो. पण म्हटलं आपल्याला राज्यसेवेच करायचं. बघा ही चूक मी तुम्हाला सांगतो काय, कारण तुम्ही विद्यार्थ्यांनी ती चूक करू नये म्हणून मी विद्यार्थ्यांपर्यंत ज्या माझ्या चुका आहेत त्याही पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आता माझ्याकडे कंबाईनचा पहिला अटेम्प्ट होता. खरं तर त्या अटेम्प्टला मी चांगला अभ्यास केला असता तर मी तेव्हाच ASO किंवा STI झालो असतो. पण मी ठरवलं नाही आपल्याला राज्यसेवाच करायची आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पहिल्या कंबाईनच्या अटेम्प्टकडे. पास झालो होतो, मेन्सला होतो, पण ठीक आहे म्हटलं राज्यसेवा करू. आणि दुसरा अटेम्प्ट जेव्हा आला तेव्हा प्रिलिम्स खूप जोरात केली, अभ्यास चांगला चालू होता आणि जागा आल्या. जागा होते फक्त 69. आता जेव्हा एवढ्या कमी जागा येतात सगळेच ऑलमोस्ट सगळ्यांना एकदम वाईट वाटलं होतं की एवढ्या मागच्याच वर्षी तुम्ही एवढ्या जागा काढताय. जवळपास 390 जागा होत्या आणि पुढच्या वर्षी फक्त 69 जागा कशी काढू शकतात. मग मी तो विचार काय ठेवलेला नव्हता. म्हटलं आपल्याला काहीही झालं तर प्रिलिम पास व्हायची, जागा किती असो मला फरक नाही पडणार. आणि मी तसंच अभ्यासाचा अप्रोच ठेवला. त्या प्रीला माझा एवढा स्कोर होता की मी 15-20 जागा असतात तरी सुद्धा मेन्सला बसलो असतो. सो माझा प्रिलिम्सचाही अभ्यास मस्त होऊन गेला. मेन्स तर ती पहिलीच मेन्स परत सेम की मेन्सचा तेवढा अभ्यास मला ग्रास नाही करता आला तेवढ्या टाइममध्ये. टाइम कमी असतो, तुम्हाला मेन्सला 4.5 महिने वगैरे मिळतात. सो तेवढा मला ग्रास चांगलं करता नाही आलं आणि त्याचा फटका मला बसला की मेन्सला एक ऑब्जेक्टिव्हला चांगला स्कोर होता. पण बघा मी तुम्हाला आधी बोललो होतो की तुमची स्कूलिंग मॅटर करते. तर मी स्कूल्समध्ये माझ्या स्कूलिंगच्या वेळेस मी मराठी आणि इंग्लिशकडे खूप दुर्लक्ष केलं होतं. म्हणजे माझ्या 10वीच्या मार्क्समध्ये सगळ्यात कमी मार्क्स मराठी इंग्लिशचेच होते.
सो त्याचा फटका मला आता बसला. मला डिस्क्रिप्टिव्हला फार कमी मार्क्स आले आणि इंटरव्ह्यूचा कॉल केला. पण नेक्स्ट अटेम्प्टला या सगळ्या मिस्टेक कव्हर केल्या. आता परत एक मिस्टेक इथे येते, ती मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे म्हणतो की स्टेट बोर्ड वाचले पाहिजे. प्रत्येक टॉपर तुम्हाला सांगतो की तुम्ही स्टेट बोर्ड वाचले पाहिजे आणि आपण वाचतोय आणि वाचून साईडला ठेवून देतो, रेफरन्स बुक कडे जातो. पण मी एक म्हणजे स्टेट बोर्ड माझ्यासाठी लिटरली इक्वल टू पोस्ट आहे. ते कसं मी आता तुम्हाला सांगतो. स्टेट बोर्डच्या म्हणजे जेव्हा 2019 चा अटेम्प्ट होता तेव्हा मला ऍक्च्युअली 18 ला GS1 ला खूप चांगले मार्क्स होते, म्हणून मी हिस्ट्रीकडे एवढं लक्ष नाही दिलं. आणि 19 चा अटेम्प्ट ज्यावेळेस आला मला सगळ्या सब्जेक्टमध्ये ऑलमोस्ट इक्वल टू जे क्लास 1 सिलेक्ट झालेले मुलं होते त्यांच्यासारखे मार्क्स होते एक्सेप्ट GS1 ला मी हिस्ट्रीला गाफील राहिलो कारण मला आदल्या वर्षी चांगले मार्क्स होते. बघा ही मिस्टेक असते की आपल्याला आधी चांगले मार्क्स आले म्हणून आपण कन्सिडर करतो की मला पुढच्या वेळेसही येतील. त्यामुळे त्या मिस्टेकचा फटका मला इकडे त्या माझ्या गाफील राहण्याचा फटका मला पुढच्या अटेम्प्टला बसला. आणि हिस्ट्रीमध्ये मला 60 पैकी फक्त 19 मार्क आले. आता पोस्ट 2 मार्काने गेली होती ह्या अटेम्प्टला. हिस्ट्रीला बाकीच्या मुलांनी ऑलमोस्ट 30-35 असे स्कोर घेतले, माझा एवढा कमी. आता याच्यात मिस्टेक एक मी सांगतो माझी की मी 11वीचं स्टेट बोर्ड माझा एवढे तिसरा अटेम्प्ट होता तरी सुद्धा 11वीचं इतिहास मी वाचला नव्हता. मी जुनं सांगतो, आता नवीन आलेलं एन्शियंट मेडिवल वगैरे, पण मी जुनं स्टेट बोर्डचं बोलतोय ज्याच्यात आपल्या महाराष्ट्राचा समाज सुधारकांचा इतिहास आहे. सर त्या पुस्तकातले 4 प्रश्न होते जे माझे चुकले आणि 4 प्रश्न इज इक्वल टू 5.33 मार्क्स आणि पोस्ट 2 मार्काने दिली. बघा म्हणजे एक स्टेट बोर्डची किंमत माझ्यासाठी एक पोस्ट आहे. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेन की प्रत्येक स्टेट बोर्डकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, इग्नोर करता कामा नये, कारण तेच क्वालिटी रिसोर्सचे आयोग त्याच्यातनं प्रश्न टाकत असतात. सो या सगळ्या मिस्टेक्सवर मी व्यवस्थित काम केलं. पण मध्ये कोविडचा पिरियड आला, तर कोविडच्या पिरियडमध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला माहिती की पिरियड कसा होता सगळ्यांसाठी एक डिप्रेसिंग पिरियड होता कारण एक्झाम होत नव्हत्या, डेटवर डेट पुढे जात होती. पण ठीक आहे, त्यावेळेस हिंमत नाही सोडली कारण मला माहिती होतं मागच्या वेळेस जर 2 मार्काने केली आहे तर ह्यावेळेस मला डेफिनेटली पोस्ट मिळणार. आणि मी सगळ्या मिस्टेक्स माझ्या ज्या होत्या त्या कव्हर केल्या आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. सरांच्या बोलण्यातून मला एक असं जाणवलं, ट्राय बट डोंट क्राय पहिली. दुसरी गोष्ट, आपल्यात आणि सरांच्यात किंवा आपल्यात विद्यार्थ्यांच्यात आणि अधिकारी झाल्यांमध्ये एक महत्वाचा फरक लक्षात घ्या मित्रांनो. सरांनी चुका केल्या, पहिल्यांदा प्रीला चूक केली असेल पण त्यांनी ती चूक सुधारली, पुढच्या टप्प्यावर गेले. जी जुनी चूक आहे ती चूक त्यांनी रिपीट नाही केली. त्यांनी चुका केल्या असतील पण त्या चुका समजल्या, रेक्टिफाय केल्या, त्यांना करेक्ट केल्या. नवीन चूक केली असेल परत ती रेक्टिफाय केली, त्याला करेक्ट केलं आणि पुढे गेले. सो आपल्यात आणि अधिकारी बनण्यात सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो सेल्फ अनालिसिस आहे की ते आपण कोणत्या चुका करतो त्या समजून घेऊन रेक्टिफाय करून त्या करेक्ट करणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं की सरांच्या प्रवासातून एक आपल्याला जाणवत आहे. त्याच्यानंतर सर दुसरं एक विचारायचं होतं की तुम्ही फक्त एका वेळेला एकाच परीक्षेवर फोकस करत होता राज्यसेवा का? आता अनेक वेळेला विद्यार्थी असं असतात की राज्यसेवाही फोकस करतात, कंबाईनही फोकस करतात किंवा UPSC आणि राज्यसेवा फोकस करतात एका वेळेला 2 परीक्षा. तर तुम्ही कशा पद्धतीने टार्गेट केलेलं? सर आता इथे जे टार्गेटचं तुम्ही बोलले याच्यात मी एक गोष्ट मांडू इच्छितो की मला घरच्यांचा सपोर्ट चांगला होता. घरच्यांना माझे रिझल्ट दिसत होते त्यामुळे त्यांचा मला सपोर्ट होता की तू राज्यसेवा कर बिंदास. आणि माझ्या मनातही होतं की मला पोस्ट हवी तर राज्यसेवेत हवी असं होतं एक मनात. पण सर सुरुवातीला मी जरी फोकस नसेल केला, ज्या वेळेस 2019 ची माझी पोस्ट गेली त्यावेळेस सर मी ठरवलं की मला आता सिक्युरिटी हवी. कारण काही एक सर्टन एज नंतर किंवा एक सर्टन अटेम्प्ट नंतर तुम्ही थोडे आतून इन्सिक्युअर फील करायला लागतात. म्हणजे मीच नाही, हे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी तुम्ही आतून स्वतःला विचारून बघू शकता की तुम्ही इन्सिक्युअर फील करत आहे की नाही. नो डाऊट पहिल्या अटेम्प्ट दुसऱ्या अटेम्प्टला नाही, पण वाटलं की थोडंसं येस ते इन्सिक्युरिटी यायला लागते. सो त्यासाठीच मी ठरवलं की आता मी प्रत्येक एक्झामवर फोकस करणार जी पण येईल ती. आणि म्हणून जी 2020 4 सप्टेंबरला कंबाईनची एक्झाम झाली होती ती मी पूर्ण फोकस नाही दिली पुन्हा एकदा. आधी द्यायचो नाही पण यावेळेस पूर्ण फोकस नाही दिली की मला सिक्युरिटी हवी, बाकी काही असो. त्या कंबाईनने माझा एवढा चांगला स्कोर होता की मी 3 याला बसलो. म्हणजे तुम्ही रिझल्ट मध्ये माझं नाव चेक करू शकता जुन्या रिझल्ट मध्ये. आणि त्यानंतर मग राज्यसेवाला मला त्याचा फायदा झाला अभ्यासाचा. सो नंतर मी सर याच्यावर फोकस केला. अच्छा चालेल सर. दुसरा प्रश्न असा आहे, थोडंसं तुम्ही बोललात की घरच्यांशी तुमचा या 4-5 वर्षाच्या पिरियडमध्ये कसा संवाद होता किंवा काही वेळेला कसं होतं की परीक्षेच्या स्टार्टिंगला, अभ्यासाच्या स्टार्टिंगला घरातले सपोर्ट करतात आहे
पण पुढे कुठं थोडंफार मतभेद की अरे बाबा तुझा लहान भाऊ कमवतोय किंवा तुझा मित्र घरातला आते भाऊ कमवतोय किंवा त्याच पद्धतीत तुम्ही म्हटलं की जॉब सिक्युरिटी किंवा त्याच्यातून तुम्हाला कधी वाटलं का की घरच्यांशी बोलताना की नाही आपल्याला एक जॉब सिक्युरिटी हवी किंवा घरच्यांचं काही प्रेशर संवाद कसा होता, काही मतभेद झाले आणि झाले असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने क्लिअर सॉर्ट आउट केले? सर याबद्दल बोलायचं झालं तर मी स्वतःला लकी समजतो, मी ब्लेस समजतो स्वतःला की मला खरंच माझे आई वडील खूप चांगले मिळाले. त्यांनी मला माझ्या प्रत्येक टप्प्यावर वेदर इट इज डाऊनफॉल ऑर अपफॉल मला प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला सपोर्ट केला. म्हणजे त्यांनी असं कधीच नाही म्हटलं की बाकीचे कमवतायत तू काय करतोय, कधीच नाही. हा शब्द त्यांच्या तोंडून कधीच नाही आला. कारण एक असं होतं की माझे रिझल्ट त्यांना दिसत होते की नाही आपला मुलगा टाइमपास नाही करत पुण्याचा, तो काहीतरी अभ्यास तो त्याचा व्यवस्थित करतोय. कारण माझे जे टप्पे पार होते जसं प्री पास, मेन्स पास, इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. सो मला माझ्या आई वडिलांनी प्रत्येक ठिकाणी ते सपोर्ट केला. सेम मी माझ्या मित्रमैत्रिणींसाठी पण सांगेल, त्यांनीही मला या प्रवासात खूप सपोर्ट केला. एक मॉरल सपोर्ट असतो त्यांनाही दिसलं. बघा जेव्हा तुमचे रिझल्ट दिसतात ना त्यावेळेस सगळ्यांची तोंड ऑटोमॅटिक बंद होतात आणि तोंड बंद होण्यापेक्षा मी असं म्हणेन की ते तुम्हाला सपोर्ट करायला लागतात. पण एखादी प्रॉब्लेम्स कधी येतात जेव्हा तुमचे रिझल्ट दिसत नाही, तुम्ही सारखं एकाच टप्प्यावर अटकले, त्यावेळेस मात्र आई वडिलांकडनं हा प्रश्न येऊ शकतो. कारण काय काळजीपोटी तो प्रश्न आहे की बाळा तो काय करतोय एवढे वर्ष, काळजीपोटी येतो प्रश्न. पण मी स्वतःला लकी समजतो की मला आई वडिलांनी या पूर्ण फेज मध्ये सपोर्ट दिला. इव्हन माझा जेव्हा रिझल्ट केला होता त्यावेळेस वडिलांचं माझं एक म्हणणं होतं की सागर बाबा म्हणे तू जो अभ्यास केलाय हे तुझं भांडवल आहे म्हणे आणि भांडवल वाया जात नसतं म्हणे, ते आपल्याला चांगलं उपयोगात येत असतं. फक्त ते उपयोगात कसं आणावं हे आपल्यावर असतं. तेवढा तू मॉरली तू एवढा तू मेंटली स्ट्रॉंग पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं. आणि जेन्युअनली मला त्या गोष्टीचा फायदा झाला कारण त्याच भांडवलाने मला पुढे पोस्ट मिळवून दिली. नक्कीच सर, तुम्ही म्हटलं तसं बरोबर आहे. घरच्यांशी सुसंवाद व्हायला हवा तो दोन्हीकडून असतो. जर का आपण एखाद्या स्टेजवर 3 ते 4 वर्ष अडकत असू तर नक्कीच माझ्याही घरचे कोणाच्याही घरचे काळजीपोटी बोलणारच आणि त्याच्यातून एक विसंवाद निर्माण होतो. त्यामुळे मित्रांनो एक लक्षात ठेवा की आपल्याला जेवढी प्रगती करता येईल, आपण जेवढे पुढे जात राहू तेवढं आपल्या घरच्यांशीही कम्युनिकेशन सुसंवाद चांगला राहतो, मतभेदाचे चान्सेस कमी राहतात आणि मित्रमैत्रिणींनी सरांनी सांगितलंच की त्यांना चांगला सपोर्ट केला. मग तिसरा प्रश्न असा आहे सर की एक इमोशनल बॅलन्स म्हणजे एक असा प्रश्न आहे की आता दररोज काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. म्हणजे तुम्ही प्रोफेशनमध्ये राहा, डॉक्टर असा, इंजिनियर असा किंवा लॉयर असा किंवा तुम्ही एक स्टुडंट असू द्या, काही छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला त्याचं विनाकारण एक टेन्शन येत असतं किंवा आपण त्याच्यावर विचार करतो. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही लायब्ररीत बसला असाल, लायब्ररीत बसला, एक मुलाचा चेहरा आवडत नाहीये, तुम्ही 5 मिनिटासाठी खाली गेला पेपर घ्यायला आणि तो मुलगा तुमच्या चेअरवर बसला. मे बी त्याला माहित नाहीये की ही तुमची चेअर आहे आणि तो बसलाय. मग तुम्ही काहीतरी विचार करता की अरे त्यांनी मुद्दामूनच केलं का. तसंच एखाद वेळेस मेसला जाण्याचं असतं की तुमच्या बरोबर 3 मित्र असतात, तुम्ही दररोज मेसला जाता, सकाळी तुम्ही त्याच्याशी थोडंसं रूडली बोलणं झालेलं असतं आणि तो दुपारी म्हणतो रे मी तुझ्याबरोबर मेसला नाहीये आणि तो तुम्हाला दुसऱ्या मित्रांबरोबर मेसला दिसतो. अशा गोष्टी होऊ शकतात. किंवा कधीतरी असंही होतं की आपण कोणाकडे तरी पाहत असतो, रिझल्ट लागतो, पहिली आन्सर की लागते, दुसरी आन्सर की लागते आणि समजतं की तुमचे मार्क कमी आहे आणि जे समोरचे मित्रमैत्रिणी आपल्याकडे पाहत असतात ते बोलत असतात, ते बोलणं एकदम कमी होतं. ते छोटे छोटे असे डे टू डे लाईफचे प्रश्न असतात पण त्या प्रश्नांनी किमान 1 ते 1.5 तास प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यासातला जात असतो असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला जर का या प्रश्नाला तुम्ही भेडसावत होता तर तुम्ही त्याच्यावर कशा पद्धतीने मात केली? येस सर. सर इमोशनल बॅलन्स ही जी गोष्ट आहे ना, मला असं वाटतं तुम्ही एकदम योग्य प्रश्न विचारला आणि ह्या प्रश्नात सक्सेसचं सिक्रेट दडलंय असं मला वाटतं. कारण हा जो इमोशनल बॅलन्स असतो हा आपल्याला आहे ना आपल्या गोल पासून डायव्हर्ट करत असतो. म्हणजे जर जो बॅलन्स बिघडला तर असं मी म्हणतोय तेव्हा आपल्याला डायव्हर्ट करत असतो. सो मला आहे ना म्हणजे मी ही जी गोष्ट आहे ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जिथे जिथे मला बोलायला इन्व्हाइट केलेलं असेल मी त्यांना प्रत्येकाला सांगतो. कारण मला असं वाटतं हा जो एक मंत्र आहे जो मी तुम्हाला थोड्या वेळ देणार आहे तो मंत्र हा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा. मला महाराष्ट्र शासनातील एक वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी एक मंत्र दिला होता माझा जेव्हा रिझल्ट दिला होता त्यावेळेस 2019चा. ते बोलले की सागर यू हॅव टू वर्क लाईक अ मशीन. मशीन कसं काम करतं, मशीनला इमोशन्स नसतात
मशीनला टार्गेट द्या, मशीन ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करतो. मला असं वाटतं स्पर्धा परीक्षेत सुद्धा हेच गरजेचं आहे, कारण इमोशन्स आपल्याला ह्या प्रत्येक पायरीवर आपल्या स्पर्धा परीक्षेच्या त्रास देत असतात. तेच आपण जर स्पर्धा परीक्षेला एका मशीन सारखं काम केलं ते इमोशन्स बाजूला राहतात आणि तुमचा जो गोल असतो त्याच्यावर तुम्हाला चांगलं फोकस करता येतं, तुम्हाला टार्गेट बेस्ड राहता येतं. बघा, खूप इम्पॉर्टंट आहे टार्गेट बेस्ड असणं आणि यासाठीच तुम्हाला मशीन सारखं काम करावं लागतं. आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं, जसं सरांनी लायब्ररीचे उदाहरण दिले किंवा मेसचं उदाहरण दिलं, असे अजून बरेच असतात की रूमवर तुमच्या रूममेट सोबत खट्टे उडणं किंवा सीटवर जसं सर बोलले की तो वाद असतो, किंवा मग आपण बोलू की जागा का कमी आल्या, जसं तेव्हा बोललो 69 जागा आल्या होत्या, मी तर माझा बॅलन्स बिघडायला हवा होता ना त्याच्यामुळे, पण असं नसतं. किंवा आपण बोलतो की कट ऑफ किती लागेल, सेकंड आन्सर किती काय होईल, फार कन्सर्न असतात बघा या क्षेत्रात. आपलं एकच काम असलं पाहिजे, माझ्या हातात काय, माझ्या हातात आहे अभ्यास करणं. बाकी ज्या गोष्टी कट ऑफ लावणं, जागा वगैरे हे आयोगाच्या हातात आहे ना, तर त्यांना त्यांचं काम करू द्या. तुम्ही का स्वतःला एक असं स्वतः जजमेंट पास करत असतात, त्यापेक्षा आपलं काम जे अभ्यास करायचं आहे, जेन्युइनली अभ्यास करा, ऑनेस्टली अभ्यास करा, एकदम प्रामाणिक राहा तुमच्या अभ्यासासाठी आणि डिसिप्लिन राहा तुमच्या अभ्यासामध्ये. सो मला असं वाटतं की जर हे जर असं केलं तर तुम्हाला सक्सेस एकदम फक्त एक स्टेप अजून पुढे टाका, सक्सेस तुमची असणार. म्हणजे इमोशनल बॅलन्स तुम्ही जरी राहिला तरी काही वेळेला बिघडू शकतो, जसं तुम्ही बोलला तसं की 69 जागा आल्या, त्यामुळं अतिरिक्त डिस्कशन विद्यार्थ्यांशी आपल्या कलिगशी करणं हे टाळा असं मला वाटतंय. कारण की तुम्ही जरी बॅलन्स होता पण तुम्ही खूप स्ट्रॉंग होता, एखाद्या वेळेस मी तुमच्या जागी असतो मला कोणीतरी येऊन अरे 2दा सांगितलं असतं अरे या वर्षी तर फक्त 69-80 जागा आहे, मीही थोडा निगेटिव्ह विचार केला असता की जाऊ दे मग या वर्षीचा अभ्यास करायचा का दुसऱ्या परीक्षेवर फोकस करायचा. सो तुमचा फोकस हा कोणत्याही पद्धतीने हालायला नको, एक महत्वाचं आहे. आणि सर बोलले तसे माझे वडीलही बोलतात आणि मी एकदा सरांशी बोललेलो पण होतो की आयुष्यात आपल्याला यश हवं असेल ना मित्रांनो, आयुष्याचे 10 ते 15 वर्ष सगळं सोडून झटून नुसतं त्या ध्येयाने प्रेरित होऊन काम करावं लागतं. तेव्हा ना आई आठवायला हवी, ना वडील आठवायला हवे, ना कोणती इमोशनल अटॅचमेंट आठवायला हवी. फक्त आणि फक्त आपल्याला सगळं झोप ताण सगळं विसरून आयुष्याचे 10-15 वर्ष द्यावे लागतात, तेव्हा तुम्ही कुठं 50शीला सक्सेसफुल म्हणून जगतात असं माझे वडील मला सांगत होते. एक थोडंफार त्याच पद्धतीचं होतं म्हणून मी सांगितलं. सर, चौथा प्रश्न असा आहे की तुमच्या या प्रवासात कोणकोणते केस वगैरे संदर्भ तुम्ही वाचले आणि कशा पद्धतीने उपयोग? सर, सुरुवातीला ज्यावेळेस अभ्यास चालू केला होता त्यावेळेस खतीब सरांचं भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल हे 2 पुस्तकं मी जॉग्राफीसाठी रेफर केलेले. त्याचबरोबर बिपिन चंद्र सरांचं जे सिन्स इंडिपेंडन्स बुक आहे ते देखील मी रेफर केलं आणि जोगळेकर सरांचा जो शब्दसंग्रह आहे त्यातनं पण मी काही शब्द केलेले 2017च्या वेळेस ज्यावेळेस कंबाईनचा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. थोडाफार अभ्यास तेव्हा मराठी इंग्लिशचा केला होता, कारण मला माहिती की मला मराठी इंग्लिश राज्यसेवेला पण कामाला येणार होतं. आणि एक समाज सुधारकाची आता 36वी आवृत्ती तर ती मी रेफर केली. त्याचं रिझन एक आहे की काही व्यक्ती असे असतात ना की जे तुम्हाला सगळीकडे मिळत नाही किंवा तुमच्या वाचनात ते कधी येतात, करंटमध्ये येतील, न्यूजपेपरमध्ये येतील, पण मला असं वाटतं की त्या व्यक्तींची उदाहरणं हे इंटरव्ह्यूला तुम्हाला खूप बेनिफिशियल ठरू शकतात जर ते मी व्यवस्थित केले असतील तर. म्हणून मग मी इंटरव्ह्यूच्या पर्स्पेक्टिव्हने जे समाज सुधारकांची 36वी आवृत्ती लिहिली सागर बुक्सची ती रिफर केली. त्याच्यात संत परंपरेचे एक्सप्लेनेशन दिले, खूप त्यांचे जे काही संदर्भ असतील सगळे एकदम छान वापरले त्यांनी. त्याचबरोबर सर की अभयभम सरांसारखे व्यक्ती असतील, बाबा आमटेंसारखे व्यक्ती असतील, यांच्याबद्दल देखील अतिशय चांगली इन्फॉर्मेशन दिली. सो एवढे सगळे पुस्तक वाचले आणि मी जेन्युइनली सांगतो की सर मला त्याचा फायदा झाला. धन्यवाद सर. समाज सुधारक सर हे अशी गोष्ट आहे किंवा व्यक्ती असतात की तुम्ही महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे, एक समाज सुधारकांची भूमी आहे. आपण ज्या जिल्ह्यातून येतो त्या जिल्ह्यातून एखादा समाज सुधारक एखादा संत झालेलाच आहे आपल्याला. तर इंटरव्ह्यूला डेफिनेटली तुमचा इंटरव्ह्यू इतिहास आणि त्या पद्धतीने तिकडे वळतोच, त्यामुळे त्याच्याबाबत अभ्यास असणं गरजेचं आहे. पण इंटरव्ह्यूला तुम्ही त्याचा एक युनिक पद्धतीने वापर करता म्हणून खरंच थँक्यू सर. सर, पुढचा प्रश्न असा आहे, या पूर्ण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाचा प्रवासात मित्रमैत्रिणी असणं आणि चांगले असणं आणि त्यांच्या बरोबरची संगत याचा
खरंच परिणाम होतो का अभ्यासावर? सर बघायला गेलं तर याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देखील आहे आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट देखील आहे. मी दोन्ही विषयांवर बोलेल, पण मला असं वाटतं तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या याच्यात चांगले मित्र, हेल्दी कॉम्पिटिशन वाले मित्र मैत्रिणी तुमच्या सोबत असले पाहिजे. त्याचा आपल्या जेन्युइनली आपल्या प्रोग्रेसमध्ये खूप फायदा होतो. तसं बघायला गेलं ना, स्पर्धा परीक्षेचा जो पण आपला प्रवास आहे स्वतःचा, तो आपल्याला स्वबळावर लढावा लागतो. कोणी स्पून फिडिंग देऊन तुम्हाला अधिकारी बनवणार नाही. जे काही करायचंय तुम्हाला स्वतःला करायचंय. पण एक हेल्दी कॉम्पिटिशन नावाची गोष्ट असते, जी पॉझिटिव्ह साईड सांगतो कशी असते. तर माझा मित्र होता आकाश दहाडे, तो 2019 तहसीलदार म्हणून सिलेक्ट झाला. आणि एक प्रियंका कदम म्हणून फ्रेंड होती, ती पण इंडस्ट्रियल ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेली, सध्या STI वर्किंग आहे. तर आम्ही जेव्हा आधी 2017-18 जेव्हा सोबत लायब्ररीला होतो, तर आमची फ्रेंडशिप सगळ्यांची खूप चांगली होती. आमचे सगळे रिसोर्सेस एकमेकांसोबत एक्सचेंज व्हायचे. आणि जसं मी तुम्हाला बोललो होतो की मी त्यावेळेस ASO STI वर फोकस नाही केला, ही एक माझी मिस्टेक होती. सिक्युरिटीला प्राधान्य दिलं नाही तेव्हा. माझे बाकी जे मित्रमैत्रिणी होते दोघं, त्यांनी त्याला प्राधान्य दिलं आणि दोघं ASO STI म्हणून सिलेक्टेड झाले. तर ऍक्च्युली त्यांचं आहे ना मराठी इंग्लिश खूप चांगलं होतं आणि माझं एवढं चांगलं नव्हतं. सो ते माहिती आहे तुम्हाला की जेव्हा कॉम्पिटिशन मध्ये असतं ते आपल्याला इन्फिरियर कॉम्प्लेक्सिटी असते की अरे माझा हा पॉइंट वीक आहे. सो त्या गोष्टीवर मी खूप मेहनत केली मराठी इंग्लिशवर. आणि सर मी सांगतो की 2020 ला मला मराठी इंग्लिशचा माझा चांगला स्कोर असल्यामुळे पोस्टही मिळाली मला. त्यावेळेस मला 73.75 स्कोर होता 100 पैकी. आणि नंतर 2021चा जो आता आमची मेन्स झालेली त्यात सर माझा 79 स्कोर आहे, जो की खूप चांगला आहे मी म्हणेन. तर याचं एक श्रेय मी त्या दोघांनाही देऊ इच्छितो, कारण त्यांच्यामुळे ती आमच्यात हेल्दी कॉम्पिटिशन आली. फक्त मराठी इंग्लिशच नाही, बाकी अभ्यासाने आमची एकमेकांना मदत झाली. सो त्यांना मी याचं श्रेय देऊ इच्छितो. आता निगेटिव्ह साईड बद्दल जर बोलायचं झालं की कसं असतं, तर बघा तुम्ही जेव्हा एखादा ग्रुप असेल तुमचा किंवा तुम्ही चहाला जाताय, तुम्ही कुठे नाश्त्याला जाताय, ग्रुपमध्ये काही व्यक्ती असे असतात ना जे सारखं निगेटिव्ह बोलतात. मला कळत नाही की का ते मे बी डिमोटिवेटेड झालेले असतील की काय माहिती नाही, पण निगेटिव्हिटी त्यांच्याकडून सारखी येत असते. मग अशा वेळेस तुम्हाला एक प्रश्न पडतो की अरे मी पण असाच विचार करू का? माझ्या मनातही ते विचारायला लागतात परत परत. मग हे विचार परत तुम्हाला त्रास देतात. मग परत एकदा तुमचा इमोशनल बॅलन्स बिघडायला होतोय. सो या गोष्टीला कसं दूर करायचं, म्हणजे मी म्हणतो की स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्याने नाही म्हणायला शिकायला पाहिजे. एखादी गोष्ट तुम्हाला पटत नाही ना, त्या गोष्टीपासून दूर जा. का? कारण तुमचं एक काय अधिकारी होणे. इथे तुम्ही मित्र कमवायला नाही आले, इथे तुम्ही अधिकारी व्हायला आले. सो तुमचं जे टार्गेट आहे ना ते एकदम क्लिअर पाहिजे. तुम्हाला नंतर एकदा तुम्ही ऑफिसर झाला तुम्हाला आयुष्य पडलं या गोष्टीसाठी. तुम्ही या गोष्टी त्यावेळेस नाही करू शकता. मित्र मैत्रीण जे काही तुम्हाला फिरायचं वगैरे सगळं करू शकता. पण ज्यावेळेस तुमचा करिअर फेज आहे, मी म्हणेन निगेटिव्हिटी पासून दूर राहा. तुमचा जो फ्रेंड सर्कल आहे तो पॉझिटिव्ह ठेवा. याचा तुम्हाला डेफिनेटली चांगला इम्पॅक्ट पडेल. त्याचं मी उदाहरण तुम्हाला दिलंच. म्हणजे सर तुम्ही असं म्हणताय की बी प्रॅक्टिकल, बी फोकस्ड ऑन युअर एम, ही एक गोष्ट. येस. दुसरी गोष्ट, मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यावर इफेक्ट करतात. चांगले मित्र, पॉझिटिव्ह नेचरचे मित्र आपल्याबरोबर असायला हवे, ज्यांच्यात अभ्यास करायची, अधिकारी बनायची इच्छा आहे आणि जे निगेटिव्ह नाही आहेत. आणि सर्वात मेन गोष्ट की नाही म्हणायला शिकायला हवं. समोरचा काय म्हणेल की मी याला चहाला नाही म्हटलो, तर मगाशी मी XYZ मित्राबरोबर चहाला गेलो आणि आता याला नाही म्हटलो तर हा नाराज होईल. तर या गोष्टींकडे विचार करू नका की मी 4 ते 5 जर का चहा पिऊन आलेलो असेल तर 5ला मी जायलाच हवं असं नाही. मी माझ्याही काउन्सिलिंग सेशनमध्ये अनेक वेळेला सांगतो की तुम्ही असा टाइम निवडा चहा प्यायला की जो तुम्ही एकटे असाल किंवा तेव्हा खूप कमी गर्दी असेल, म्हणजे तुम्हाला जास्त लोकांना नाही म्हणायला लागणार नाही. मला वाटतं सर की हो, मित्रमैत्रिणींची संगत चांगली असायला हवी असं तुम्ही म्हणताय. ठीक आहे सर, पुढचा प्रश्न असा आहे की इंटरनेटचा तुम्ही किती यूज केला, वापर केला अभ्यासासाठी. आणि इंटरनेटचा वापर करता करता मलाही सवय आणि अनेक विद्यार्थ्यांना, मला वाटतं सगळ्यांना सवय की आपण आपलं अकॅडमिकचा अभ्यास करता करता आपण इंटरनेटवरून अचानक आपण सोशल मीडियावर जातो, फेसबुकवर जातो, फेसबुक स्क्रोल करायला लागतो, इंस्टाग्रामवर जातो. तर तुम्हा बरोबर पण असा प्रॉब्लेम झाला का कधी की इंटरनेट यूज करता करता सोशल मीडियावर आपण शिफ्ट होतो, किंवा सोशल मीडिया करत करत आपण अर्धा पाऊण तास जातोय, यूट्यूब पाहत पाहत जातोय, अशा पद्धतीने काही प्रॉब्लेम आले का? आणि आले असेल तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने सामोरे गेला?
ओके सर, आता सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, तुम्ही बघू शकता. आणि स्मार्टफोनला इंटरनेट कनेक्टिव्हिटी आली म्हणजे तुम्ही पूर्ण जगाला जोडले जातात. आता जगाला जोडण्याचे माध्यम काय? इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, वगैरे सोशल नेटवर्किंग ऍप आहेत आपल्याकडे, व्हॉट्सअप आहे. ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हल्ली असतात. पण माझ्याबद्दल बोलायचं झालं सर, तर मी जेव्हा 1 जुलैला 2016 ज्यावेळेस मी पुण्यात आलो, त्याच दिवशी मी व्हॉट्सअप, फेसबुक हे अनइन्स्टॉल करून टाकले. इंस्टाग्रामवर तेव्हा मी नव्हतो. आणि टेलिग्राम होतं माझ्याकडे. टेलिग्राम मी यासाठी ठेवलं कारण बघा, टेलिग्राम असं ऍप आहे ना, जसं बघा कुठलंही ऍप असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड दोन्ही असतात, तुमच्यावर आहे तुम्ही कसं घेता. तर टेलिग्राम ऍप मी एकमेव ठेवलं कारण मला जे पण आपले एमपीएससीचं मटेरियल, स्टडी मटेरियल होतं, तर ते तिथून मिळायचं. आणि चांगले ग्रुप्स होते, आपले मेन्सचे ग्रुप होते. आता जसं इंटरव्ह्यूचा ग्रुप आहे आमचा, जनरली सर खूप फायदा होतो टेलिग्राम टॉक्सचा. आम्ही म्हणजे आमच्या ज्या ग्रुपमध्ये बरेचसे आता ऑफिसर्स आहेत. पहिले तर 2020 पासून आम्ही सगळे सेम ऍस्पिरंट होतो, पण 2020 नंतर आम्ही सगळे ऑफिसर झालेले. तो आमचा ग्रुप होता. सो आम्ही टेलिग्रामचा खूप इफेक्टिव्हली वापर केला इंटरव्ह्यू डिस्कशनसाठी, मेन्सचे काही टॉपिक डिस्कशनसाठी, काही टॉपिक समजून घेण्यासाठी. सो तुम्ही चांगला वापर नक्की करू शकता आणि टेलिग्राम त्याचं चांगले माध्यम आहे. राहिली गोष्ट फेसबुक आणि इन्स्टाची या गोष्टींची, तर मला असं वाटतं की ह्या गोष्टींमध्ये डिस्ट्रॅक्शन खूप जास्त आहे. म्हणजे कसं होतं की मी तर पर्सनली यूज केलं. बघा, मी 2016 पासून 2019 पर्यंत व्हॉट्सअप माझं बंद होतं. फक्त इंटरव्ह्यू ग्रुपसाठी मी व्हॉट्सअप टाकलं. त्यानंतर मी कंटिन्यू केलं, पण माझं स्वतःवर कंट्रोल खूप चांगला झाला होता तेवढ्या पिरियडमध्ये. आणि फेसबुकचा तर प्रश्नच नव्हता. जरी तुम्हाला याचा प्रूफ पाहिजे असेल, तुम्ही माझ्या प्रोफाईलवर जा, सागर म्हणाले म्हणून प्रोफाईल आहे. 2016 पासून आता 2000 जेव्हा आमचा रिझल्ट लागला 2022 मध्ये, तोपर्यंत माझी एकही पोस्ट नाही. माझी डायरेक्ट जी पण पहिली पोस्ट आहे ती माझ्या सिलेक्शनची पोस्ट आहे. सेम व्हॉट्सअपवर पण आहे. माझं व्हॉट्सअपवर आजपर्यंत एकही स्टेटस नव्हतं. माझं पहिलं स्टेटस जे आलं ते माझ्या सिलेक्शनचं स्टेटस आलं. सो मी त्यांचा वापर फार कमी केला होता. माझा स्वतः खूप चांगला कंट्रोल होता या बाबतीत. आणि इंटरनेटचं आपण जर बोलायचं झालं तर जसं इथे डिस्ट्रॅक्शन आहे, तर इंटरनेटचे पॉझिटिव्ह इफेक्ट पण आहे. जसं 2019ला मी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनसाठी इंटरनेटचा चांगला वापर केला होता, किंवा गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स असो, इस्रोची वेबसाईट, सायन्स टेकला स्पेशली, म्हणजे GS4चा जो आपला सायन्स टेक पार्ट आहे त्याला इंटरनेटचा खूप चांगला यूज होतो. तुम्ही गव्हर्नमेंटच्या सगळ्या वेबसाईट व्हिजिट करू शकता. सेम HRDला पण लागू होतं. तर NCERTची वेबसाईट असेल तर त्याच्यातून तुम्ही त्यांच्या स्कीम्स बघू शकतात. सो AICTE असेल त्याच्या पण स्कीम्स बघू शकता. सो पॉझिटिव्ह साईड पण तुम्ही घेऊ शकता. फक्त मी म्हणेल की सोशल नेटवर्क पासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तेव्हा तुम्ही दूर राहा आणि जमेल त्या न्यूजपेपरशी कनेक्टेड राहा. सरांचं ऐकून मला माझे फिजिक्सचे सर एक बोलत होते, ते आठवते टेक्नॉलॉजीला घेऊन, की एव्हरी ॲडव्हान्टेज इज असोसिएटेड विथ डिसॲडव्हान्टेज. म्हणजे टेक्नॉलॉजीचा, इंटरनेटचा, सोशल मीडियाचा आपल्याला फायदा आहे की आपण इतर जगाशी कनेक्ट राहतोय, जगात काय चाललंय, आपले मित्र काय करतात ते, त्यांच्या अपडेट मिळतात. पण त्याचा डिसॲडव्हान्टेज हा आहे की आपण त्याच्यात नको तेवढे इन्व्हॉल्ड होतो. काही वेळेला तो तुम्हाला पॉझिटिव्ह बूस्ट देऊ शकतो, पण अनेक वेळेला सध्या मला असं जाणवतं की तो आपल्याला निगेटिव्ह बूस्ट द्यायला लागला. सो सोशल मीडिया हा आपण जास्तीत जास्त लांब ठेवायला हवा. आणि सर म्हटले तसे की अभ्यासात आणि तुमच्या लाईफमध्ये आणि तुमचा स्वतःवर कंट्रोल असायला हवा. जर का कंट्रोल नसेल तर तुम्ही फोकस राहू शकत नाही, असं सरांच्या एकंदरीत बोलण्यावरून मला वाटतंय. अजून एक पॉईंट मला जर मांडायचा होता, तो मी मांडतो की सोशल मीडियाचा अजून एक प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा तुम्ही फेसबुकवर किंवा इन्स्टावर एखादी पोस्ट टाकतात, एखादी रील्स टाकाल किंवा स्टेटस टाकाल, तुम्ही सारखं आहे ना किती लाईक्स आहे, किती व्ह्यूज आहे, कोण लोक मला ऍप्रिशिएट करतायत, या गोष्टी तुम्ही सारखं बघत असतात. त्याच्याने होतं असं की पुस्तक राहिलं बाजूला, आपण त्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. तो जर टाइम तुम्ही पुस्तकाच्या कंटेंटसाठी रिवाइज करताना यूज केला तर किती फायदा होईल मला सांगा पेपरला. बरोबर. म्हणजे 1 मिनिटाचा स्टेटस टाकून आपण 2 तास लाईक किती आले, परत 4 वेळा स्क्रोल करतो की कोणी कोणी लाईक केले. आणि डेफिनेटली या गोष्टी खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सोशल मीडिया असेल, मित्रांची संगत असेल, घरच्यांशी संवाद असेल, किंवा त्याचबरोबर तुम्ही कोणते संदर्भ वाचताय, तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करताय, या सगळ्या गोष्टी तुमच्या यशावर खूप मोठा परिणाम करतात. हे इकडं समजायला हवं. याच्यावरूनच एक मला विचारायचं सर की थोडंसं छान चाललंय, टाइम टेबल बाबत तुमचं काय मत आहे? म्हणजे अनेक वेळेला मी काउन्सिलिंगच्या वेळेला माझ्याकडे विद्यार्थी येतात, साधारणतः ग्रामीण भागातले माझ्याकडे जास्त येतात
अनेक वेळेला ग्रामीण भागात रात्री 10-11 वाजता दिवस मावळतो, झोपतात. पण इकडे आल्यावर कोणाचं तरी ऐकून मोटिवेशनल भाषण म्हणा किंवा काय, प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते अभ्यासाची. तर काही वेळेला ते असं ऐकून येतात की पुण्यात तुम्ही अभ्यास करते तर रात्री 3 पर्यंत जागायला हवं, रात्री छान अभ्यास होतो 12 ते 3 आणि मग अमृतेश्वरचे पोहे खाऊन झोपायचं. तर अशा पद्धतीने काही जे गावाकडे 11 पर्यंत झोपायचे, सकाळी 6ला उठून अभ्यास करायचे, ते फोर्सफुली ते स्वतःला त्या टाइम टेबलमध्ये कोंबतात. तर तुम्ही कशा पद्धतीने टाइम टेबल ठेवलं आणि तुमचं काय मत आहे की तुम्ही अशा पद्धतीने कोणत्या यशस्वी अधिकाऱ्याचं टाइम टेबल फॉलो केलं होतं? सर, एक तुमच्या क्वेश्चनमध्ये मोटिवेशनल भाषण हा एक मुद्दा होता, त्यावर मला थोडं बोलायचं आहे की बघा मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओज बघून स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे येत आहे, ते भाषण मलाही तसं भाषण द्यायला मिळेल किंवा मलाही तशी हवा करता येईल, जे आपण हवा म्हणतो, तर मी तुम्हाला आधीच वॉर्निंग देतोय मित्रांनो, ते मोटिवेशन क्षणिक असतं, ते टिकत नाही. जे तुमचं इनर इन्स्पिरेशन असतं, जी पण आधी तुम्ही समजा शाळेत एका जिल्हाधिकाऱ्यांना भेटला असाल किंवा तुमच्या घरातल्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असतील, तुम्हाला त्याच्यातनं काही मिळालं असेल की मला असं काम करायचंय, मी काहीतरी करू शकतो, त्यावेळेस ठीक आहे. मात्र तुम्ही व्हिडिओज बघून येत असाल तर मी आधीच वॉर्निंग देतो की तुमच्या समोर एक मोठा म्हणजे ह्युमंगस एक माउंट एव्हरेस्ट आहे आणि जो चढायला तुमच्याकडे काहीच इक्विपमेंट्स नाहीये, फक्त ते भाषण आहे. म्हणून मला असं वाटतं की एक इनर इन्स्पिरेशन आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते तुमच्या, कारण हे इनर इन्स्पिरेशन मी पर्सन सांगतो, मला माझ्या शेवट म्हणजे प्रवासाच्या पूर्ण एंड पर्यंत त्याने साथ दिला. सो हे मी म्हणेन. आणि सर, टाइम टेबलचं म्हटले तर सर माझं असं होतं ना की मला जसं मी ज्या गोष्टीला कम्फर्टेबल आहे मी माझा टाइम टेबल तसंच ठेवणार. मला कोणी म्हटलं की नाही 3 पर्यंत चांगला अभ्यास होतो, तू कर, नाही, माझ्याकडे नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. जिथे मी प्रोडक्टिव्ह आहे मी तसंच करणार. म्हणजे माझा टाइम टेबल बघितला तर मी सकाळी 8 ते रात्री 11 यामध्येच अभ्यास करणार. तो फ्लक्च्युएशन कसंही होऊ शकतं आपलं, पण माझा फिक्स टाइम, फिक्स आवर्स असायची की मी याच्यातच करणार, उगाच रात्री बेरात्री जागून करणार नाही. फक्त एकदा ज्यावेळेस आम्हाला 2022ला आता मेन्स आणि इंटरव्ह्यू ज्यावेळेस आम्हाला म्हणजे 2020चा इंटरव्ह्यू आणि 2021ची मेन्स जेव्हा सोबत करायची होती, तेव्हा स्वतःला मी जास्त खेचण्याचा प्रयत्न केला. कारण त्यावेळेस सकाळी 8 पासून रात्री 11 पर्यंत सगळं मेन्सचा अभ्यास करणं, सोबत नंतर 11:30 पासून रात्री 1 पर्यंत इंटरव्ह्यूला एक वेगळा टाइम देणं. सो त्या पिरियडमध्ये मी केलं होतं. पण तुमच्या वेळेला तुम्ही करू शकता, पण दुसऱ्याने एखाद्याने सांगितलं म्हणून मी 3 पर्यंत 4 पर्यंत किंवा मला दिवसाची सवय होती आणि आता मी रात्रीवर शिफ्ट झाले, तर मी म्हणेन असं करू नका. तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तुम्ही त्यानुसार तुमचा टाइम टेबल बनवा. मी थोडंसं इंटरप्ट करतो सर. मी माझ्या काही लेक्चरमध्ये पण बोललेलो की मोटिवेशनल भाषण, मोटिवेशनल वाक्य ही रॉकेल सारखी असतात, ती तुम्हाला काही काळापुरती उद्युक्त करू शकतात. ती तुम्हाला रिअल मोटिवेशन, रिअल एस्पिरेशन जे म्हणतो आपण ते देत नाही. तर दिवसातून 3-3 मोटिवेशनल व्हिडिओ ऐकून तुम्हाला अभ्यास करावा लागत असेल तर ते जस्ट लाईक अ मेडिसिन झाले की तुम्हाला त्याच्याशिवाय आता अभ्यास होत नाही. तर तुम्ही एकदा विचार करा मित्रांनो, असं मला वाटतं. हा एक पॉईंट. दुसरा पॉईंट की डेफिनेटली आई वडिलांचं हसू आणि त्यांचे आनंदाश्रू सोडून जगात दुसरं कोणतंच मोटिवेशन नाही, इनर मोटिवेशन नाही. तुमच्याकडे काहीच नसेल. मला की अनेक वेळेला माझ्याकडे पोलीस लाईनीतले काही मुलं येतात की काय नाही की भाषण ऐकलंय किंवा हे ऐकलंय म्हणून ते येतात की मला अधिकारी बनायचंय, पण त्यांच्या घराचं ते एक मोटिवेशन आहे. का नाही त्यांना वाटत की मी PSI बनून नाशिकच्या शेवटच्या परेडला जो 35 वर्ष झाला माझा बाप, त्याच्यापेक्षा वयाने निम्मे आहेत, त्यांना सॅल्यूट ठोकतो. माझ्या आयुष्यातला पहिला सॅल्यूट मी त्याला ठोकणार आहे PSI बनून माझ्या कॉन्स्टेबल बापाला. हे तुमच्याकडे मोटिवेशन असेल तर मला नाही वाटत सर की तुम्हाला कोणतं भाषण ऐकायचं किंवा शर्यत अजून संपलेली नाही, मी अजून जिंकलेलो नाही, अशी वाक्य कुठे लावायची गरज आहे. सो ही फक्त रॉकेल सारखी आहेत. सॉरी मी तुम्हाला थोडं इंटरप्ट केलं. मी पण तुम्हाला एकदा इंटरप्ट करू इच्छितो सर इथे की सरांनी जो सॅल्यूटचा मुद्दा मांडला, मी लिटरली सांगतो माझ्या अंगावर आता काटा आला की जेन्युइनली सरांनी खूप भारी बोलले. कारण आपल्या आई वडिलांच्या आनंदाश्रूपेक्षा या जगात काहीच मोठं नाही आणि माझ्यासाठी माझे आई वडीलच माझ्यासाठी देव आहे, ते सर्वस्व आहे माझ्यासाठी. चला पुढचा प्रश्न घेतो. सर पुढचा प्रश्न असा आहे, आपण सुरुवात तर केली आहे स्पर्धा परीक्षेला, आपण पळतोय, कधी कधी थकल्यासारखं वाटतंय, आपण पाणी पितो परत पळतोय,
सीमारेषा दिसत नाही, कुठं थांबायचं. मग आपण काय करायला हवं, आपण कुठपर्यंत पळायला हवं, कुठं स्पर्धा परीक्षेत थांबायला हवं, याबाबत तुमचं मत काय? म्हणजे आपण किती वर्ष स्पर्धा परीक्षेला द्यायला हवे, किती अटेम्प्ट द्यायला हवे, आणि अटेम्प्ट म्हणजे तुमच्या दृष्टीने काय, म्हणजे 4 वर्ष परीक्षा दिली म्हणजे 4 अटेम्प्ट का पूर्ण अभ्यास करून कसं करतो, म्हणजे तुम्ही त्याला एलॉबरेट करा, पण मी सांगतो. येस सर, याबद्दल मी म्हणेन की वर्ष मोजण्यापेक्षा अटेम्प्ट. कारण काय सर, आता जसं कोविडची परिस्थिती होती त्याच्यात जसं मला बघायला गेलं 16 ते 22 हे 4 वर्ष होतं, पण माझे अटेम्प्ट 4च झाले. मी 4थ्या अटेम्प्टला सिलेक्ट झाले. सो मला असं वाटतं की अटेम्प्टवर तुम्ही मोजलं पाहिजे. आता सगळे म्हणतात ना की स्पर्धा परीक्षेत पेशन्स पाहिजे, पण पेशन्स म्हणजे नक्की काय, तुम्ही कसं इव्हॅल्युएट करणार आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला कसं काय विचारा की मी प्रिलिम पास होतोय का, मी मेन्स पास होतोय, मी इंटरव्ह्यू करतो जातोय का. जर तुम्ही हे नसाल, तुम्ही प्रिलिम्सलाच जर 3-4 अटेम्प्ट अडकत असाल, तर मी म्हणेन की तुमच्याकडे यावेळेस प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही अनसर्टनिटी बघा क्षेत्राची. जेव्हा आपण बघतो की 3.5 लाख 4 लाख ऍप्लिकंट्स आहेत आणि पोस्ट किती लोकांना मिळते, फक्त 200 लोकांना, किती हायली अनसर्टन फील्ड आहे. सो मला असं वाटतं की आपल्याकडे सर इथे प्लॅन बी असला पाहिजे. आता मी माझ्या उदाहरणावर सांगतो की कसं, ज्यावेळेस मी माझी पहिली प्री फेल झालो त्यावेळेस मी ठरवलेलं की मी पुढची प्री काहीही झालं तर पास होणार आहे, मी माझं पूर्ण 110% देणार आहे, पण मी पास होणार आहे. जर ती नाही झालं तर माझ्याकडे प्लॅन बी रेडी होता. माझी जी डिग्री होती ती इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये झाली. सो मी ठरवलं होतं जर मी सेकंड प्री पण फेल झालं तर मी पुढच्या वेळेस MBA CET कडे वळणार किंवा CAT कडे वळणार किंवा CDAT कडे जाणार. सो माझं हे ठरलं होतं, माझा प्लॅन बी होता. पण माझे एफर्ट्स तेव्हा खूप जास्त होते, त्यांनी माझ्या प्लॅन बीला ओव्हरशॅडो करून दिलं आणि मला प्रिलिम पास होण्यात मदतही करून दिली. सो मी डिसिजन घेतला की येस, जर मी हे करू शकतो तर मी पुढच्या पायऱ्याही पार करू शकतो. आणि माझ्या बाबतीत तसं होतं बघा, मी पेशन्सचं बोललो ना, आता मी पेशन्स का ठेवले, कारण पायऱ्या चढत होतो मी जर पहिल्याच पायरीला अडकलो असतो तर मी का थांबायला पाहिजे. सो मला असं वाटतं तुम्ही स्वतःला इथे हे विचारा की माझी प्रोग्रेस काय फील्डमध्ये, प्रोग्रेस चांगली असेल तर कंटिन्यू करा, पण जर थांबत असाल तर मला असं वाटतं की तुम्हाला दुसऱ्या फील्डमध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटीज असतील, तुमच्यातल्या काही क्वालिटीज असतील त्या तुम्हाला दुसऱ्या फील्डमध्ये चांगल्या मदत करू शकतील. एक्झॅक्टली सर, आता म्हणजे तुमच्या बोलण्यावरून थोडंसं आपलं कॉन्व्हर्सेशन टाईपच होते, म्हणून मी घेतो थोडंसं. कसं आहे सर की तुम्ही म्हटलं कुठं थांबायचं हे कळायला हवं. 2 प्लॅन बी म्हणजे अपयश नाही मित्रांनो. प्लॅन बी म्हणजे एका रस्त्याने तुम्ही पुढे जाताना तुम्हाला काहीतरी अडथळा होतो, तुमच्या यशापर्यंत पोहोचायचा तो दुसरा अल्टरनेटिव्ह मार्ग आहे. मी जर का अधिकारी म्हणून यशस्वी नाही झालो तर तसा अर्थ नाहीये की मी दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात चांगलं काम नाही करू शकत आहे. एखाद्या वेळेस तुम्ही चांगले लॉयर बनू शकता, फक्त कोणाच्या तरी इन्फ्लुएन्सने आपण इकडे आलेलो असतो म्हणून त्या गोष्ट घडत नसेल आपल्याकडून अधिकारी, तर तुम्ही दुसरं अनेक फील्ड आहे तिथं तुम्हाला यश खुणावते, तुम्ही तिकडे जायला हवं. मी स्वतःच सांगतो सर की मी हा मुद्दा कधीच ऑन रेकॉर्ड कधीच बोललेलो नव्हतो. माझ्या घरात मी सर्वात लहान आहे. माझ्या घरात माझे वडील व्हॉलंटरी रिटायर झाले, लेबर कमिशनर म्हणून, असिस्टंट लेबर कमिशनर. माझे काका पण आता पोलीस उपअधीक्षक आहेत. माझी बहीण, सख्खी मोठी बहीण जी आहे ती आता असिस्टंट लेबर कमिशनर आहे. त्यामुळे मलाही कुठेतरी वाटत होतं की आपणही गव्हर्नमेंटमध्ये जायला हवं का. लहान होतो, सगळेच आहे. मीही स्पेशालिटी मेडिकल ऑफिसर क्लास 1च्या पोस्टला सिलेक्ट झालो, पण मी जेव्हा इंटरव्ह्यू देऊन बाहेर आलो सर तेव्हा मला जाणवलं की मी याच्यासाठी नाही बनलेलो. मला लहानपणापासून महाराष्ट्र शासनाच्या गाडीचं एक अट्रॅक्शन होतं, पण मी याच्यासाठी नाही बनलेलो. मी तिथे सोडून आलो, सिलेक्ट होऊन मी नाही केलं कंटिन्यू. तेव्हा कारण सोडताना माझ्या हातात एक प्लॅन बी होतं की मी एक डॉक्टर आहे, मी माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतो. सो तुमच्या हातात कोणता तरी प्लॅन असणं खूप गरजेचं आहे की मला ही गोष्ट करायची नसेल तर दुसरी कोणती मी गोष्ट करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो, हे तुम्हाला आधीपासून माहिती असायला हवं असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न असा आहे की थोडंसं आपले विचार जुळतात म्हणून तो एक प्रश्न, आपण याच्या आधी भेटलेलो आहोत, बोललेलो आहोत की काही वेळेला आपल्याला नेचर हे शिकवते. तर तुम्हाला कसं वाटतं की नेचर कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेत आपल्याला
शिकवते किंवा आपण स्पर्धा परीक्षेत नेचरचा कशा पद्धतीने म्हणजे आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात नेचर म्हणजे ज्या घडतात त्याच्यातून कशा पद्धतीने शिकायला हवं आणि आपण त्याला कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेत इम्प्लिमेंट करायला हवं. ओके सर. सर लर्न विथ नेचर याला म्हणतो, म्हणजे माझी स्वतःची टर्म आहे आणि मी असाच अभ्यास करता करता तो विचार केला होता, कारण मी स्वतः इम्प्लिमेंट करायचो माझ्या ह्याच्यात. म्हणजे याची उदाहरणं द्यायची झाली की तुम्ही निसर्गासोबत कसे शिकू शकता. तर उदाहरण बघा कसे असतात. आता मी आपले जे महाराष्ट्रातले 5 सर्वोच्च शिखर आहेत त्यांच्यातलं साल्हेर मूल्य जर सोडलं तर मी 4 व्हिजिट केलेले आहेत. सो मला परत ते पाठ करायची गरज नाही पडत, त्यांचं सिक्वेन्स पाठ करायची गरज नाही पडत. किंवा मी ट्रेकर आहे, सो मला ट्रेक करताना मी बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व करत असतो की इथले फुलं वगैरे कसे आहेत, मग कास पठाराच्या फुलांमध्ये काय फरक आहे, हरिश्चंद्रगडाच्या फुलांमध्ये काय फरक आहे, किंवा आपण आता आजूबाजूला जे घडणाऱ्या गोष्टी असतात की BS4 आलं, BS6 आलं, मग लगेच तुम्ही गाड्यांना बघता. आता मला आधी मी आता जी टोयोटा इनोव्हा होती तिच्यावर BS स्टेज असं काहीतरी लिहिलेलं असायचं. मला पहिले कळायचंच नाही नेमकं काय BS स्टेज म्हणून. बाकी सगळं करायचं 2.5 हे वगैरे सगळं कळायचं, पण हा काय पण नाही भारत स्टेज वगैरे. सो ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेत आलो तर मी एका ठिकाणी वाचलं की BS नॉर्म्स असतात आपले 3, 4, 5, 6 जे नॉर्म्स असतात त्यांना भारत स्टेज नॉर्म्स असं म्हणतात. सो ती कन्सेप्ट नंतर मग मी त्याच्यातले काय अजून इन्साइट्स आहेत ते मी अजून सर्च केली, ती माझी क्लिअर झाली. किंवा याचा सगळ्यात जास्त फायदा जर बघायला गेला तर तो जिओग्राफी सब्जेक्ट मध्ये होतो. मला ऍक्च्युअली सर फिरण्याची आवड आहे, ट्रेकिंगची आवड आहे, त्यामुळे मला माझ्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्ण ह्याच्या आयुष्यात मला किंवा जे पण माझा प्रवास आहे त्यात मला जिओग्राफी बद्दल कधी स्पेशल मेहनत घ्यावी लागली नाही, कारण मी नेहमी नेचर सोबत लिंक करायचो. आता जसं आपण सायरोक्युमुलस, क्युमुलोनिंबस, निंबस, स्ट्रॅटस हे जे आपण ढगांचे प्रकार म्हणतो, तर हे तुम्ही वरती बघूनच शिकू शकतात की स्ट्रॅटस आहे. स्ट्रॅटस म्हणजे चादरीसारखे असतात, त्याला चादर दिसते अरे स्ट्रॅटस क्लाउड आल्यावरती. क्युमुलोनिंबस एकदम अँव्हिल सारखा, जरी आपल्याला अँव्हिल दिसत नाही असा तरी सुद्धा आपण त्याच्याकडे बघून बोलू शकतो की यस क्युमुलोनिंबस आहे, कारण विजा एवढ्या कडकडत आहे. म्हणजे ऑटोमॅटिक तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतात. किंवा 2018च्या आहे ना याला 2019च्या मेन्सला GS3 ला एक प्रश्न होता की पोंग धरण हिमाचल प्रदेशमध्ये त्याचं विस्थापन जे ते कुठे झालं. ओके, त्यांनी ऑप्शन दिले होते हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि उत्तर प्रदेश, हे 4 ऑप्शन समोर होते. आता बघा आपण एवढा आपण डिटेलमध्ये अभ्यास नाही करत की कुठलं तरी पोंग धरण हिमाचल प्रदेशचं त्याच्या विस्थापितांना कुठे त्यांचं विस्थापन केलं एवढं कोण करणार. पण मी सांगतो की लर्न विथ नेचर, निसर्गात शिकण्याचा तुम्हाला फायदा कसा होऊ शकतो या प्रश्नाच्या उदाहरणाने मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला माहिती आहे की पोंग धरण हिमाचल प्रदेशमध्ये, मग मुलं काय म्हणतात त्यांना सबकॉन्शियस माइंड ट्रिगर होतो, अरे पोंग हिमाचल प्रदेश काहीतरी आठवण हमारा पहिलाच ऑप्शन हिमाचल प्रदेश आयोग मुद्दामून देतात का मुलांनी चुकावं, मुलं मारतात पुढे निघून जातात, त्यांना वाटतं आपलं बरोबर आहे. पण तसं नसतं. तुम्ही हिमाचल प्रदेशचा जर भाग बघितला तर तो टेरेन विभाग आहे, पूर्ण खूप डोंगर दऱ्या वगैरे तिथे आहेत. आता मला सांगा आशियाच्या ऑलरेडी गरज स्टेजेस मध्ये असतात, तिथे कुठे विस्थापन करणार त्यांना रोजगाराच्या संधीचा अजून प्रॉब्लेम. मग राहिली गोष्ट, तो ऑप्शन माझा पहिला इलिमिनेट झाला. राहिली गोष्ट पंजाब आणि उत्तर प्रदेश, दोन्ही हरित प्रदेश, तिथल्या जमिनींचे भाव एवढे म्हणजे एक एक जमिनीचा तुकडा महत्वाचा आहे, कारण तो आपल्या पूर्ण GDPच्या आपल्या इकॉनॉमीमध्ये योगदान देत असतो अन्न प्रोडक्शनमुळे. सो तिथल्या एका जमिनीवर विस्तार करणं शक्य नाही. आपल्याकडे उरला एकच ऑप्शन राजस्थान. राजस्थानकडे बंजर जमीन खूप आहे. तुम्ही जर जिओग्राफी तुमचं स्ट्रॉंग असेल तर GS3चा प्रश्न सुटतोय माझा. म्हणजे राजस्थानमध्ये बंजर जमीन खूप आहे, मग आपल्याला तिथे लँड सहज मिळू शकतं विस्थापनासाठी. तिथले विस्थापन घेतलं, राजस्थानमध्ये केलं, ऑप्शन टिक केला, आलं बरोबर आन्सर. म्हणजे असा फायदा होतो लर्न विथ नेचर. नक्कीच सर. अप्लाइड नॉलेज म्हणजे जसं सर म्हटले तसं मला खूप लहानपणी वडिलांनी घेऊन गेलेले कोकणात. तिकडची माती वेगळी, इकडची माती वेगळी. तुम्ही कापूस विदर्भात येतो, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात येत नाही, तर या पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिकली अप्लाइड नॉलेज मध्ये मिळतात सर. खरंच नक्की सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे खूप छान कॉन्व्हर्सेशन झालं आणि विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. तुमचं के सागर स्पर्धा या चॅनलवर आल्याबाबत सर धन्यवाद सर. तुम्ही मला प्लॅटफॉर्मवर बोलायला बोलवलं आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधायला मला संधी दिली. नाही, नक्कीच सर. याच्यातून अनेक विद्यार्थ्यांना भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी समजतील आणि ते नक्कीच त्या पद्धतीने त्यांची वाटचाल करेल असं मला वाटतं.